हाय, आज आपण बनवतो आहोत इथे मटण बनवतो आहोत. तर हे मटण छानपैकी असं अर्धा किलो धुवून याला मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि याला आलं लसूण आणि आपला मालवणी मसाला लावून मीठ बीठ घालून सगळं ठेवलं आहे. आणि कुकरमध्ये आपण तेल आणि थोडंसं डालडा घातलं आहे. हे पहा डालडं, तर मी डालडा घालून पण इथे वाटप करायला ठेवलं आहे. आता हे वाटप पण भाजलं जातं आहे छान आपलं कांदा खोबऱ्याचं. आणि आता इथे मी हे मटण फोडणीला घालते आहे. तर मटण फोडणीला घालायला आपण घालतो इथे कांदा घालतो आहे फोडणीत. हे पहा सगळा कांदा आपण फोडणीत घालून घेतला आहे. गॅस थोडा फास्ट करते आहे. आणि इथे मटणामध्ये घालायला मी गरम पाणी केलं आहे, कारण टेम्परेचर नाही तर थंड पाणी घातलं तर टेम्परेचर डाऊन होतं, म्हणून मी हे मटणामध्ये घालायला गरम पाणी केलं आहे. आता हे कांदा आपण टाकलेला आहे आणि कांदा परतवून घेतो आहे. असं एकदा डालडं घालून मस्तपैकी तेल आणि डालडं दोन्ही मिक्स करून आहे ना, एकदा असं मटण बनवून बघा, मस्त असं चवीला छान लागतं. आणि आता ह्याच्यामध्ये मी घालते ही तमालपत्राची पानं. एका तमालपत्राची मी 4 पानं करून घेतली आहेत. तर ही तमालपत्राची पानं ह्याच्यामध्ये घातली आहेत. छान असं आपण परतवून घेतो आहे. मटणामध्ये मी सगळे मसाले घालून घेतलेले आहेत. आपला मालवणी मसाला घातला ना की आणखीन दुसरं काही घालायची गरज नाही लागत. आता हा छानपैकी असं आपण कांदा परतवून घेतो आहे. हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय थोडासा हिंग. टाकून घेतला. आता थोडीशी हळद टाकून घेतो आहे आपण त्याच्यामध्ये. पहा हळद टाकली आणि आपण आता हा तेलावर छान हळद आणि हिंग परतवून घेतो आहे. आणि आपण टाकणार आहे याच्यामध्ये, आता गॅस मी स्लो करते आहे आणि मालवणी मसाला घालून घेणार आहे थोडासा, म्हणजे तेलावर परतवून. मालवणी मसाला इथे टाकते आहे मी. हे बघा थोडासा, म्हणजे हा तेलावर परतवला ना मस्त याचा असा तवंग येतो. आणि आपण लगेचच ह्याच्यावर घालून घेणार आहोत मटण. तर हे सगळं मटण मी ह्याच्यावरती घालून घेते. पूर्ण मटण अर्धा किलो आपण हे छान असं तेलावर परतवून घेणार आहे. तर मी गॅस मोठा करते. छान असं मस्तपैकी असं हे परतवून घेऊया. हे मी कुकरमध्ये करते हां. छान असं तेलामध्ये या पोळी मस्तपैकी परतवून घेतो आहे. आणि आता परतवताना गॅस थोडा फास्टच ठेवायचा, कारण जे मटणाचा जो हे आहे ना रस असतो ना, जे मटणामध्ये जे हे असतात सगळे पाण्याचे अंश, ते पाणी ते मटण सोकून घेतं आणि पटकन मटण असं आपलं आकसलं जातं. तर हे बघा, जे फोडी अशा बारीक होणार या आणि पाणी सुटणार याला आपोआप. आणि इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे. हे पहा, तर मस्तपैकी आपण आता हे परतवून घेतो आहे. आणि इथे खोबरं भाजायचं पण काम चालू आहे. आज आम्हाला उशीर झाला आहे थोडा जेवणाला. मी ऑफिसमधून आत्ताच आली आहे, त्याच्यामुळे जेवणाला थोडा उशीर झाला आहे, म्हणून मी पटकन असं कुकरमध्येच बनवून घेते. हे कुकरमध्ये बनवलं तर वेळ नाही लागत. तरी माझं सगळं जेवण बाकी आहे. बघा मस्त अशा फोडी आकसल्या गेल्या. हे बघा दिसल्या.
मी असंच थोडा वेळ असं झाकण ठेवून देणार आहे आणि मग याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. तर आपण याच्यावर ठेवूया झाकण, म्हणजे अजून ह्याला पाणी सुटेल. आता पाणी सुटलेलंच आहे, पण झाकण ठेवल्यावर अजून पाणी सुटणार याला. जेवढं ते स्वतःच्या पाण्यावर शिजेल ना तेवढं चवीला आणखीन छान लागतं. तर याच्यामध्ये काही घालायची गरज नाही, याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे मी. फक्त वाटप घालायचं आहे, बाकी मसाले मीठ बीठ सगळं घातलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा अशा फोडी छानपैकी अशा आकसल्या आहेत. आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया, झाकण ठेवून शिजवून घेऊया थोडंसं. आणि मग गरम पाणी ओतायचं आहे आपल्याला, कारण थंड पाणी ओतलं ना तर या गरम पाण्याचं टेम्परेचर डाऊन होऊन परत ते शिजायला जड जातं. म्हणून कधी पण आपण काही करताना गरम पाणीच घालायचं. हे बघा आता याला पाणी सुटतं आहे आणि आपल्या पोळी पण आकसल्या गेल्या आहेत, बारीक झाल्या आहेत बघा, दिसल्या हा बघा पोळी. आता आपण हे झाकून ठेवूया, मग तुम्हाला दाखवते. हे पहा, आपण ते कुकरमध्ये जे मटण शिजवत ठेवलं होतं ना ते आपण आता ह्या कढईमध्ये टाकून वाटप घालून घेतलेलं आहे. म्हणजे आपण कांदा खोबरं आणि ते सगळं घालतो ना ते वाटप घालून आता हे उकळत ठेवलेलं आहे. आता हे उकळल्यानंतर आपलं हे मटण रेडी होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अंडी पण घातली आहेत, हे बघा अंडी पण घातली आहे. तर आपलं आता हे मटण उकळलं आहे, चांगलं मस्त उकळून झालं. कारण ह्याच्यामध्ये दुसरं काही घालायचंच नव्हतं, सगळं काय घातलेलं होतं जे आपण फोडणीला घातलं ना तेव्हाच मसाला मीठ हळद सगळे मसाले घातलेले होते. फक्त ह्याच्यामध्ये वाटण घालायचं होतं, ते मी वाटण घालून आता हे मस्तपैकी असं उकळवून घेते आहे. आणि कोथिंबीर पण घातली आहे ह्याच्यामध्ये, फोडणीमध्येच मी कोथिंबीर घातली होती. तर आता वेगळी कोथिंबीर घालायची आपल्याला गरज नाही. हे पहा मस्तपैकी असं याच्यावर तर्री आली आहे. मी वाटप घालताना गरम पाणी घातलं होतं ह्याच्यामध्ये, मस्तपैकी गरम पाण्यामुळे अशी छान याला तर्री आली आहे बघा, मस्त सुंदर दिसते आहे ना. तर आमचं हे मटण कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या खायला. बाय बाय. हाय, आज आपण बनवतो आहोत वडे, कोंबडी वडे जे वडे असतात ना ते. तर मी हे पीठ बनवून घेतलेलं आहे, आमचं घरचं पीठ आहे. तर ह्याच्यामध्ये मी गहू घेतले आहेत, ज्वारी घेतली आहे, तांदूळ घेतले आहेत, तांदूळ जास्त घेतले आहेत. आणि गहू आणि ज्वारी समप्रमाणात, म्हणजे 1 किलो मी तांदूळ घेतले ना तर पाव किलो गहू आणि ज्वारी घेतली आहे. आणि उडदाची डाळ घेतली आहे, चण्याची डाळ घेतली आहे, धणे घातले आहेत, जिरं घातलं आहे, बडीशेप घातली आहे, एक 10-12 काळी मिऱ्या घातल्या आहेत, थोडीसा दालचिनीचा तुकडा टाकला आहे, 2-4 लवंगा पण टाकल्या आहेत, हळकुंड टाकला आहे याच्यामध्ये. आणि आता हे सगळं पीठ आणि मके पण टाकले होते मी थोडेसे याच्यामध्ये, तर मके पण टकलेले. आणि ह्या सगळं छान असं मी ह्याचं पीठ बनवून आणलेलं आहे. आणि काहीच कोणतीही वस्तू मी भाजलेली नाही, कारण आपण वडे करताना नेहमीच भाजतात ते, आणि मग नाही तर मग वड्याचा रंग काळा पडतो. म्हणून सगळ्या वस्तू मी कच्च्याच दळून आणल्या आहेत. आणि आता हा एक मी कांदा वाटला आणि आता हा कांदा मी ह्याच्यात घालणार आहे. आणि इथे कोमट पाणी करून घेतलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी, आणि हळद बिळद मी पहिलंच हळकुंड वाटतानाच घातलेलं, म्हणजे दळतानाच पिठामध्ये. तर आता हे मस्तपैकी असं सरसरीत पीठ आहे बघा, सरसरीत पीठ मी असं दळून आणलेलं होतं. तर आमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत, तर आपण आज वडे बनवायचे आहेत, मटण वडे बनवतो आहे आपण. तर हे बघा, हा कांदा ना छान असा पिठाला चोळून घ्यायचा मस्तपैकी, मस्त लागतो. कधी कधी ह्याच्यात मी भात पण घालते. आपला भात उरलेला असतो ना शिळा, तो पण घातला तरी छान होतात वडे, नरम असे मऊ लुसलुशीत. आणि कांदा घातल्यावर पण, आणि कांद्याचा सुगंध एवढा छान लागतो ना या वड्यांमध्ये. एकदा असे वडे बनवून बघा. तर आपण आता हे मस्तपैकी हा कांदा असा पूर्ण पिठाला चोळून घेतो आहे, हे बघा, हे पहा मस्त. आणि आता हे कोमट पाणी घालून आहे ना मी आता हे पीठ मळून घेते आहे. हे मिक्सरचं भांडं धुवून मी घेतलं आहे आता हे, आणि हे पाणी पहिलं ह्याच्यात ओतून घेणार आहे. आणि मग लागेल तसं पाणी मी घालणार आहे याच्यामध्ये. आणि पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि सैल पण नाही मळायचं,
थोडं मध्यमच मळायचं आहे, म्हणजे आपण वडे थापू शकतो असं आपण वड्याचं पीठ हे मळून घेणार. आपण आता हे पाणी ओतूया आणि वड्याचं पीठ मळून घेऊया. तर मी मळून झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे, कारण मी एका हातामध्ये मोबाईल पकडला आहे आणि एका हातामध्ये तुम्हाला मी दाखवते मी काय करते आहे ते. आता हे मळून झाल्यावर मी तुम्हाला पीठ दाखवते, किंवा मग वडे करायच्या वेळेलाच मी एकदम तुम्हाला दाखवेन. तर आता आपण हे पाणी पहिलं मिक्सरचं भांडं जे घेतलेलं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी घेतलं आहे कोमट, ते पहिलं आपण मिक्स करून घेतो आहे. आणि थोडं थोडं पाणीच घालायचं आहे आपल्याला आणि मळायचं आहे पीठ. जास्त पाणी घालायचं नाही, लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पण खूप पातळ झालं ना तरी पण आपल्याकडे आता वड्याचं पीठ नाही आहे, पण आपण ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे जसे इन्स्टंट वडे बनवतो ना तसं माझ्याकडे ज्वारीचं पीठ पण आहे, तांदळाचं पीठ पण आहे. आपण दोनपैकी कोणतीही पीठं ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता मी हे मळून झालं की तुम्हाला दाखवते. तर हे पहा, आपण पीठ मळलेलं होतं ना, हे बघा आपण मगाशी पीठ मळत होतो ना, हे पीठ मळलेलं आहे. आणि आता हे मी ते गोळे करून घेतले आणि थोडेसे वडे मी आता इकडे थापून पण घेतले. तर आता हे एवढे वडे मी बनवून घेते आणि मग तळताना तुम्हाला दाखवते. तर हे पहा, आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि छोटासा वडा ह्याच्या आतमध्ये टाकलेला होता, पण तो आता खाली बसला आहे, म्हणजे आपलं तेल अजून काही तापलेलं नाही आहे. हे बघा, जेव्हा तेल तापेल ना तेव्हा तो वडा आपोआप वर येतो, पण अजून तेल तापलेलं नाही आहे. चांगलं कडकडीत तेल तापल्याशिवाय आपल्याला वडा सोडायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, अजून आपलं तेल पाहिजे तसं तापलेलं नाही आहे. आणि इथे मी एवढे वडे आता बनवून घेतले आहेत. आता ते एक एक करून मी तळून तुम्हाला दाखवते आणि मग नंतर सगळे झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. आपण छोटासा वडा आहे ना तो अग्नीकडे ठेवूया. आता तेलाला बुडबुडे आले आहेत. आता आपण ते सोडून घेतलं आहे वडा. एक एकच सोडणार आहे मी वडे, जोपर्यंत तेल छान असं तापलं जात नाही तोपर्यंत. हे बघा, आता आपोआप हा वडा असा वरती आला आहे बघा मस्तपैकी. आता याच्यावर मी असं तेल टाकून घेते. पाहिलं, मस्त असा गरगरीत फुगला वडा. हे बघा, छानपैकी. बघा कसे वाटले आमचे वडे तुम्हाला. हे मस्तपैकी असं छान असं मी पीठ बनवलेलं होतं आणि त्या पिठाचे मस्तपैकी असे मी वडे बनवले आज. हे बघा कसे वाटले तुम्हाला हे वडे. जास्त पण असे काळपट करायचे नाही, असे एवढ्या रंगात आले की आपल्याला हे काढून घ्यायचे. आणि मी इथे पेपरवर काढून देते, कारण जे तेल असेल ना ते पेपर सोक करून घेईल. हे बघा, आता दुसरा वडा टाकला मी. वडा कसा आपोआप वर आला पाहिजे. बघा, आपण मस्तपैकी असा टम्म फुगला हा बघा छानपैकी. आहे बघा, बघा मस्त असा आपला वडा. आता थोडासा गॅस मी स्लो करते, कारण आपल्या बऱ्यापैकी आता तेल छानपैकी तापलेलं आहे, नाही तर मग आतून कच्चे राहतील आणि वरून फक्त रंग येईल. आता हा दुसरा वडा घातला मी. आता अजून एक घालून, म्हणजे तुम्हाला 4 तरी वडे घालून दाखवते. हे बघा, छानपैकी आपलं तेल तापलेलं आहे मस्तपैकी. हे बघा, आपला वडा असा वर आला. वर तेल घातलं ना की पटकन असा छानपैकी असा फुगून वर येतो. आहे बघा मस्त. दोन्ही बाजूने आपला वडा असा छान भाजून झाला आहे. जास्त असं काळपट करायचे नाही. आणि मी ह्याच्यामध्ये घालताना पण धणे, जिरं, बडीशेप, परत मेथी,
मिरी, लवंग असं सगळं कच्चंच घातलं आहे मी, भाजलं नव्हतं. कारण आपण वडे करतो तेव्हा सगळं भाजलं जातं आपोआप, त्याच्यामुळे मी भाजलं नव्हतं. आपोआप कसा फुलून येतो आहे वडा. केलं मस्तपैकी असा वर तेल टाकत राहायचं. मस्त असा रंग येतोय. पण जर आपण भाजून टाकलं असतं ना तर त्याचा रंग काळा आला असता. बघा कसे वाटले माझे वडे. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकदा असे वडे बनवून बघा कांदा बिंदा घालून. कधीतरी हे पण आपला भात पण घालून बघा. मस्त भात घातल्यानंतर पण छान असे आपले वडे खुसखुशीत होतात मस्तपैकी. म्हणजे जो उरलेला भात असतो ना, समजा आपण फेकून देण्यापेक्षा असं त्या भातामध्ये वड्याचं पीठ मळून घ्यायचं मस्तपैकी. हे बघा सगळे आपले वडे एकूण एक आता फुलत आहेत आणि पीठ पण असं मस्त व्यवस्थित मळलेलं आहे. नाही पातळ मळलं आहे, नाही घट्ट मळलं आहे. असं जास्त असं आपलं नॉर्मल पीठ असतं ना तसं मळायचं. नंतर खूप पातळ झालं ना तरी ते वडे फुगत नाही आणि खूप घट्ट झालं तर वड्यानं तडे जातात. तर हे असं मऊ आणि छान असं आपलं हे पीठ मळलेलं होतं, त्याच्यामुळे आपले वडे पण असे छानपैकी झाले आहेत बघा. मस्त प्रत्येक वडा फुगतो आहे आपला. हे बघा एकदा असे वडे बनवून बघा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या आमचे वडे खायला आणि एकदा असेच बनवून पण बघा. चला तर मग बाय बाय. हे पहा, हे बघा हे वडे ना मी आता ह्याच्यावरती काढून घेतले आहेत पेपरवरती. कारण पेपरवरती कसं एक्स्ट्राचं तेल असेल तर ते पिऊन घेतो म्हणून. चला तर मग बाय बाय.